बघा विद्यार्थी मित्रांनो, आज आहे 23 मार्च आणि आज आहे शहीद दिवस. काय झालं होतं नेमकं आजच्या दिवशी ते आपल्याला जाणून घ्यायचंय. आजच्या दिवशी 23 मार्च 1931 रोजी भारत मातेचे 3 सुपुत्र भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांना फासावर चढवण्यात आलं होतं. म्हणून आजचा दिवस हा शहीद दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि या तिन्ही वीरांना या ठिकाणी श्रद्धांजली देशभर अर्पण केले जाते. कोण होते भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांच्याबद्दल आपण आज थोडस जाणून घेऊया. तर पहिले जे त्यातले शहीद होते, जे देशासाठी फासावर चढले, ते होते भगतसिंग. त्यांचा जन्म त्या ठिकाणी 1907 ला बंगल, हे जे पंजाब पाकिस्तान मधलं सध्या पाकिस्तान या ठिकाणी हे गाव आहे, त्या गावामध्ये 1907 रोजी भगतसिंगांचा जन्म झाला. आणि भगतसिंगांचे काका आणि वडील सुद्धा देशभक्त होते. देशभक्तीसाठी तुरुंगात सुद्धा त्यांना जावं लागलं होतं. आणि घरातूनच क्रांतीचं जे काही बाळकडू होतं ते भगतसिंगांना घरातूनच मिळालं होतं. आणि काय झालं की 1928चा तो काळ होता. 1948 ला लाला लजपत राय हे आपले एक नेते होते. तर त्या नेत्यांवरती सायमन कमिशन, या कमिशन विरुद्ध लाला लजपत राय यांनी आंदोलन केलं. आणि या आंदोलकांवरती इंग्रज सरकारने अमानुषाचा लाठीचार्ज केला, अत्याचार केला. आणि लाला लजपत राय यांना तुरुंगात टाकण्यात आलं. आणि दुसऱ्या दिवशी त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. आणि या मृत्यूचा बदला घेण्याचं भगतसिंग, राजगुरू आणि सुखदेव यांनी ठरवलं. आणि त्या ठिकाणी लाहोरच्या कचेरीतून बाहेर पडत असताना तर जो काही जो अधिकारी होता ज्यांनी लाठीचार्जचा आदेश दिला होता, त्याचं नाव होतं स्कॉट. काय नाव होतं? स्कॉट. त्या स्कॉटला मारण्याचा प्लॅन त्यांनी केला. परंतु काय झालं की स्कॉट ऐवजी दुसराच एक अधिकारी त्या बग्गीमध्ये, त्या घोडागाडीमध्ये बसून आला, ज्याचं नाव होतं सॉन्डर्स. काय नाव होतं? सॉन्डर्स. पण त्या सॉन्डर्सला त्या ठिकाणी काय केलं, राजगुरू यांनी गोळ्या घातल्या आणि ते तिथून निसटले, पळून गेले. 2 वर्ष जवळपास राजगुरू त्या ठिकाणी भूमिगत राहिले. आणि भगतसिंग सुद्धा लपून छपून जे काही आहे देशभक्तीसाठी कारवाई त्यांनी चालू ठेवल्या होत्या. मात्र कालांतराने तिघांनाही पकडण्यात आलं. राजगुरू, भगतसिंग आणि सुखदेव या तिघांनाही पकडण्यात आलं. आणि त्यातले जे राजगुरू होते हे आपल्या महाराष्ट्रातील पुणेजवळ एक खेड म्हणून गाव आहे, त्या गावातले होते. आणि त्या ठिकाणी विदर्भामध्ये शिकण्यासाठी ते गेले. त्या ठिकाणी शिकत असताना त्यांना कुस्तीची आवड होती. तर ते कुस्ती सुद्धा खेळायचे छान. आणि जवळपास तिथून पुढे पण ते बनारसला गेले. त्या ठिकाणी जवळपास 4 ते 5 भाषांचं ज्ञान त्यांनी अवगत केलं. त्यामध्ये उर्दू असेल, मल्याळम असेल, कन्नड असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, अशा वेगवेगळ्या भाषांचं ज्ञान प्राप्त केलं. आणि त्यानंतर पुढचे जे आहे ते आहे सुखदेव यांचं पूर्ण नाव सुखदेव थापर असं होतं. त्यांनी सुद्धा अतिशय महान असं कार्य या देशासाठी केलं. आणि अशा या महान व्यक्तींना आजच्या या शहीद दिनी आपलं श्रद्धांजली अर्पण करणे हे आपलं आद्य कर्तव्य ठरतं. तसेच अतिशय कमी वय होतं. जर भगतसिंगांचं वय बघायला गेलं फाशीच्या अवस्था अगदी 23-24 वर्षाचे हे तरुण होते. आणि अशा प्रकारे 23 मार्च 1931 किती 23 मार्च 1931 ला त्या ठिकाणी संध्याकाळी 7:33 या तिघांनाही फासावर लटकवण्यात आलं. फासावर जात असताना भगतसिंगांनी आणि त्यानंतर सुखदेव यांनी इन्कलाब जिंदाबादच्या घोषणा दिल्या. आणि हसत हसत हे तिन्ही भारत मातेचे सुपुत्र या देशासाठी फासावरती गेले. म्हणून यांच्या बलिदानाप्रत्यर्थ आपण आज शहीद दिवस या ठिकाणी साजरा करतोय. तर अशा या तिन्ही भारत मातेच्या सुपुत्रांना जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परदेशी वाडीच्या वतीने मी अभिवादन करतो. आणि आपण सुद्धा अशाच क्रांतिकारकांचा आदर्श घेऊन पुढे देशासाठी नक्कीच
जेव्हा जेव्हा बलिदानाची गरज पडेल तेव्हा आपण बलिदानाला हसत हसत सामोरं गेलं पाहिजे. देशभक्ती आपल्या नसा नसामध्ये असली पाहिजे. मी इथे एक सुविचार पण लिहिलेला आहे बघा, काय, ईश्वर भक्तीपेक्षा मोठी भक्ती कोणती आहे, तर ती देशभक्ती आहे. ईश्वर प्राप्त होईल ना होईल माहित नाही, मात्र देशभक्तीने मात्र आपल्याला नक्कीच काय होऊ शकतं, आपला देश आपण वेगवेगळ्या संकटातून वाचवू शकतो.